नाव म्हणजे टाक्यावरून ओळखतो. नाही, हा व्यवसाय वगैरे नाही, हा छंद. पण असं वाटतं की आपल्या जवळचा एखादा बैल चांगला निघावं आणि त्या बैलाची पुढे चालून भक्कम किंमत यावी, हा एक दृष्टिकोन असतो. तो काम मशनरीनं होत आहेत, पण छोटे मोठे कामाकरता बैल पाहिजे. त्यांचा म्हणजे डॉक्टरी इश्यू आहे की त्यांच्या आयु कमी होते. आता नेहमी पेन किलर वगैरे घेत राहिलो तर आपलेही लिव्हर कमजोर होतात, किडनीला त्रास कुठं कमी होऊ नये. इंजेक्शन केव्हा द्यायचं, हा कुठंतरी त्याला लागला आहे, दुखणं वगैरे भरला आहे, ठीक आहे, अशा पिरियड. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज आलो आहे आमगाव दिगोर याच्या शंकरपटावरती. तर आपल्यासोबत काही बैलगाडा मालक आहेत, तर त्यांना त्यांच्या बैलाबद्दल आणि त्यांच्याबद्दल माहिती विचारू. तर दादा, अगोदर तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे गुड्डू सार्वे. दादा तुमचं देवेंद्र शेंद्रे. कातकर कोण आहे? नाव यादवजी सार्वे. यादवरावजी सार्वे. बैलांचं नाव? आपलं नाव म्हणजे टाक्यावरून ओळखतो. जागे म्हणून ओळखतो. कुठलं आहे बैल? गुंताला. गुंताराचे. तर कुठली खरेदी आहे मग? आपली म्हणजे आपली गावचीच खरेदी आहे. घरचेच ताजे असल्यावर घरचेच बैल आहे. घरच्याच. मग कसं का आज किती नंबरवर खेळला हा? तो आता 10 नंबरवर. 10 नंबरवर. आज किती नंबरवर खेळला? आज का? 34 नंबर. 34 नंबरवर. 34 नंबर होते. तर इथं धागा गडी होता का? धागागडी. मग किती सेकंद बनले होते? 39. 39 सेकंद. विरुद्ध पार्टी कोण होती आज? आमगावचीच. आमगावचीच होती. तर कसं काय पर मग? परिस्थिती काय चांगलं झालं ना. चांगलं आहे का? हो. वाढतीवर आहे की कसं कमी? वाढते ना. वाढतीवर आहे हो. बैल. मग याचा खिलाय वगैरे कसं काय? आपली गव्हाची कणिकच. नॉर्मलीच आहे Normal. सर्व. तर माझा एक प्रश्न आहे दादा. आज जोडी विजय झाली की हारली आहे? विजय झाली आहे. विजय झाली आहे. तर मी म्हणजे माझे जे व्हिडिओ पाहणारे आहेत हो. आणि माझा एक प्रश्न आहे का, बरेचदा असं होते का जोडी हारल्यानंतर त्याला मारल्या जाते, जिंकल्यानंतर जलेबी गुलाल तो जो काही व्हायचा तो होते त्याचा चांगला, पण हारल्यानंतर त्याला मारल्या जाते. तर कितपत योग्य आहे तुमच्या तरी मध्ये? नाही तो ठीक नाही आहे. तुम्ही ठीक कधी नाही. नाही आम्ही तसं नाही केलं कधी. कधी असा नाही झाला का? नाही आणि विचार कधी? नाही आमचा तसा विचार नाही आहे. कारण आताच तुमच्या विरोधी पार्टीनं सेम तोच केला आहे, हो का? मारला आहे. हो का? तर चुकीची पद्धत आहे. तशी पद्धत आता आमच्या पहिला 5-6 पट झाले तर हारले कास्तकार नाही. लोकांनी हे विजय- करावं नये. विजय जोडी आहे का? विजय जोडी आमची. मग कुठे कुठे खेळले याच्या अगोदर? आता झाले ना 10 पट झाले आमचे. दागपडे झाले. हो. 26 जानेवारी म्हणजे चढता क्रम आहे का उतरता क्रम आहे? चढताच आहे ना. चढताच आहे का? चांगला आहे. नाही, हा उतरला. आता हा म्हणजे काल आमच्या तुताईपासून उतरला बैल काल. लेट झाले काल. म्हणजे नियोजन पट समितीचे म्हणजे काल कसं काय? तुतारी नव्हती बोलली होती काल. खानाच्या हकला वेळेस हा. मग बैल लेट गेले काल. पट समितीचे नियोजन वगैरे कसं काय वाटलं? आता लेट वाटले पण आता पण हाणलाच. हो. मग इथून म्हणजे आता उद्या कुठे खुडसावरी? उद्या खूप सावरी. मग कधी खरं विक्रीचा विषय आला का कधी मनामध्ये? नाही. विक्रीच्या नाही. विकाचा विषय वगैरे नाही. मग तुम्हाकडे हे एकच जोडी आहे का आणखी काही आहे? एकच आहे. एकच आहे. आणखी काय खरेदीचा विचार? नाही. खरेदी नाही. खरेदीचा विचार नाही. मग मला एक सांगा दादा, आताचे जे पट आहेत म्हणजे पैशावाले हो. बक्षीस, हो. आणि अगोदरचे जे बक्षीस होते, ताटी वाटी सायकल जे पण मिळत होते, हो पहिले तर ते योग्य होते का? म्हणजे ते चांगले होते का हे चांगलं आहे? ते चांगले पण हे चांगलेच ना पैसे बी. तर तुमच्या मते काय वाटते की आता हा जो आहे पट जो आहे हो. हा व्यवसाय म्हणून झाला आहे का? व्यवसाय कसा? म्हणून. हा व्यवसाय म्हणून व्यवसाय. झाला. तसं काय सांगाल म्हणजे तुम्ही आता व्यवसाय म्हणून आहे हा. तुम्हाला काय वाटतं? नाही, हा व्यवसाय वगैरे नाही, हा छंद आहे. एक प्रकारचा छंद. कास्तकार आपल्या घरी 12ही महिने बैलाची काळजी घेतो. त्यांना हवं नसलं ते सर्व पुरवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याकडे भरपूर प्रकारच्या आणि मुलाबाळासारखं त्यांच्यावर प्रेम करतो. आणि हा एक छंद आहे. जर विचार केला तर कास्तकाराला काही परवडत नाही. पण असं वाटतं की आपल्या जवळचा एखादा बैल चांगला निघावं आणि त्या बैलाची पुढे चालून भक्कम किंमत यावी, हा एक दृष्टिकोन असतो. म्हणून आपल्या इथला छोटा कास्तकार तो प्रयत्नशील राहतो. दुसरी जर गोष्ट अशी पाहिली तर आता आपल्या भारतामध्येच म्हणा की बैल नेस्तनाबूत होण्याच्या कारणात आलेले आहेत. सर्व काम मशनरीनं होत आहेत, पण छोटे मोठे कामाकरता बैल पाहिजे. जर बैलच घरी नसतील तर जो कास्तकाराचा जो मानाचा तुरा आहे हा कुठेतरी विस्कळीत झाल्यासारखा वाटतो आहे. म्हणून आमच्यासारखे छोटे मोठे कास्तकार या बैलांकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ. जे मगाशी तुम्ही बोलले की एखादी जोडी हरली तर ते कास्तकार इथं येऊन मारतात, ही पद्धत चुकीची आहे. कारण की हा मुका जनावर आहे. आपण या मुका जनावर ज्याचा मुलाप्रमाणे प्रेम करतो, हारल्यावर होणारच चिताने पेट. यापैकी 2 नाण्यापैकी 1 नाणं येणारच.
तसं या मुख्य जनावरांमध्येही तसाच आहे. पण असं करू नये अशा बाकीच्या कास्तकारांना मी विनंती करेन. आणि असंच संवाद संपूर्ण कास्तकारांनी या पट शौकीन लोकांना द्यावं हीच माझी विनंती राहील. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का स्वतःचा पोरगा लहानाचा मोठा करतो ना आपण चांगलं शिक्षण देतो तो पण कधी म्हणजे गॅरंटी नाही राहत का चांगला निकल बा म्हणून सणारी सुज्ञ निकल म्हणून सणारी काही सांगताना केव्हा वाईट व्यसनाच्या याच्यात जायला कधी गलत मार्गाला जाईल. तसं जनावरांचा पण आहे त्याची देखभाल चांगली केली चांगला पर राहिला त्याच्यात काळजी घेतला तर रिझल्ट चांगला भेटेल. आणखी एक प्रश्न आहे का बऱ्याचदा असं होते का इंजेक्शन दिले जाते ही गोष्ट खरी आहे का बैलाला? आता आपण नाही देत. आमचे इंजेक्शन भरपूरदा आपण पाहत आलेलो आहोत. कास्तकार बंधू काही क्षणाकरता ते इंजेक्शन देतात, पण हे इंजेक्शन देणं चुकीचं आहे. कारण की जो ओरिजिनल असतो तो ओरिजिनल राहणारच राहणार. म्हणून माझ्या बाकीच्या कोणत्या जे कोणी देत असतील अशा कास्तकार बंधूंना विनंती राहील की त्यांनी कृपया इंजेक्शन थांबवून घ्यावं. आणि इंजेक्शन आयु कमी होते हे तर आपल्याला माहित नाही, कारण की हा टेक्निकली प्रॉब्लेम आहे त्यांचा, म्हणजे डॉक्टरी इश्यू आहे की त्यांच्या आयु कमी होते. आता लोक कसे आहेत वाऱ्याचे भारे बी करतात, पण बऱ्याचशा गोष्टीत आपल्यालाही कळते. आपण नेहमी पेन किलर वगैरे घेत राहिलो तर आपलेही लिव्हर कमजोर होतात, किडनीला त्रास होते. म्हणून अशा पद्धतीने आपण जनावरांना जसं आपण मुलाप्रमाणे त्यांची जोपासना करतो त्या पद्धतीनं यांना कुठं कमी होऊ नये. इंजेक्शन केव्हा द्यायचं, हा कुठंतरी त्याला लागला आहे, दुखला वगैरे भरला आहे, ठीक आहे, अशा पिरियडमध्ये त्याला दिलं तर चालेल. पण नेहमी फक्त पळण्यासाठी आपली जिद्द पुरवण्यासाठी जर हा काम करत असेल तर हा उचित नाही. कारण हा विषय असा आहे का बऱ्याच जागी इंजेक्शन बोलतात की इंजेक्शन दिला आहे आणि बैल दगावला आहे म्हणून सणारे आणि टॉपचे बैल दगावले तर कोणत्या कारणाने दगावले ते माहित नाही, परंतु बऱ्याच जागी कमेंट येतात की बा इंजेक्शनचं प्रमाण वाढला त्या कारणाने म्हणून सणारे. तर एकदा परत सांगा आज किती नंबरवर आपली जोडी गेली? 34 नंबर. तर अभिनंदन दादा विजय झाल्याबद्दल. धन्यवाद. अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार दादा.